सात रस्ता परिसरात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला युथ प्राईड ग्रुपचा भव्य देखावा नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे। युथ प्राईड ग्रुपचे संस्थापक समीर शेख यांच्या संकल्पनेतून सात रस्ता परिसरात हा भव्य देखावा उभारण्यात आला असून या देखाव्याचे मुख्य आकर्षण ठरले आहे उझबेकिस्तान मधील प्रसिद्ध इमाम बुखारी मशिदीची हुबेहूब प्रतिकृती। भव्य आकार, आकर्षक रोषणाई आणि बारकाईने केलेली सजावट यामुळे हा देखावा सोलापूरकरांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे। ऐतिहासिक वास्तूची प्रतिकृती साकारत युथ प्राईड ग्रुपने आपल्या कलाकुसरीची अनोखी झलक दाखवून दिली आहे। केवळ देखाव्यापुरते मर्यादित न राहता युथ प्राईड ग्रुपच्या वतीने सामाजिक उपक्रमही राबविण्यात आला। गरीब, यतीम व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। तसेच गरीब व गरजू महिलांसह गरजू नागरिकांना अन्नदान करण्यात आले। या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देण्यात आला। युथ प्राईड ग्रुपच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत असून धार्मिक व सामाजिक कार्यक्रमासोबतच गरजूंसाठी मदतीचा हात पुढे करण्याचा हा प्रयत्न विशेष ठरत आहे। या कार्यक्रमाला माजी आमदार दिलीप माने, माजी आमदार यशवंत माने, टायगर ग्रुपचे अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव, राष्ट्रवादीचे संतोष भाऊ, जुबेर बागवान, माजी महापौर आरिफ शेख, नगरसेवक विनोद भोसले, मतीन बागवान, शकील मौलवी, राजू कुरेशी, डीके बॉस, किसन जाधव, अंकुश अण्णा गायकवाड, मोहसिन तांबोळी, कम्मू शेख, रजाक शेख यांच्यासह युथ प्राईड ग्रुपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। सात रस्ता परिसरातील हा भव्य देखावा आणि त्यासोबत राबविण्यात आलेल्या सामाजिक उपक्रमामुळे युथ प्राईड ग्रुपची ही संकल्पना सोलापूरकरांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे।